आहोत। तर कशा आहात मित्रांनो, आज आपण घोड्याची शेव बनवणार आहोत। ती कोळी लोकांची एक ट्रेडिशनल स्वीट डिश असते। इम्पॉर्टंट म्हणजे त्याच्यासाठी इन्ग्रेडियंट लागतात, म्हणजेच कोकोनट लागतो, गोड लागतं आणि तांदूळाचं पीठ लागतं, म्हणजे चावलाचं पीठ। त्याच्याने ती पूर्ण डिश रेडी होते आणि ती कशी होते ती तुम्हाला आम्ही आता बनवून दाखवणार आहोत। खूप इझी आहे, थोडीशी हार्ड पण आहे। त्याच्यासाठी आपल्याला घोडा लागतो। ॲक्च्युली हे घोड्याची शेव कशाला म्हणतात त्याचा एक इम्पॉर्टंट प्रोसेस आहे, म्हणजे तो घोडा असतो, म्हणजे एक स्ट्रक्चर असतं। तुम्हाला आता मी दाखवतो। हा बघा, असं एक स्ट्रक्चर असतं, ह्या रीतीने याच्यातनी ती घोड्याची शेव बाहेर येत असते। म्हणजेच तांदळाचं जे आपण पीठ घेतो त्या पिठाने पहिला तर एक प्रोसेस करतात, पाण्यामध्ये ते टाकतात, शिजवतात आणि शिजल्यानंतर ते पीठ मळून घेतात आणि ते पीठ मळल्यानंतर ते परत त्याचे गोले बनवतात, सर्कल बनवतात आणि ते परत पाण्यामध्ये शिजवण्यासाठी टाकतात आणि ते टाकल्यानंतर परत ते बाहेर काढायचे आणि ते घोड्यामध्ये टाकायचे आणि घोड्यातून ती शेव बाहेर येते आणि ती कशी येते ती तुम्हाला मी आता बनवून दाखवणार आहोत। तर चला व्हिडिओ सुरू करूया। तर आता पाणी गरम झालेलं आहे। आता याच्यात आपल्याला आपण पीठ टाकत आहोत। शिजलेलं पीठ बाहेर काढलेलं आहे। आता तर आता आपलं पीठ मलायचं सुरुवात झालेली आहे आणि आता पीठ खूप मळलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपण आता गोल गोल सर्कल बनवणार आहोत। हे बघा ह्या प्रकारे, आणि ह्याच्याने गोल गोल राऊंड करूनशी गोल सर्कल झाल्यानंतर असेच ठेवायचे आहेत आपल्याला वेगळे करून, आणि त्याच्यानंतर हे आपल्याला पाण्यामध्ये परत एकदा शिजवायचे आहे। आणि आता आपण ह्याच्यामध्ये फूड कलर टाकलेला आहे आणि परत एकदा मळून घेतलेला आहे, म्हणजेच आपली जी घोड्याची शेव आहे ती आपल्याला कलरमध्ये येईल, एकदम व्हाईट नाही येणार, थोडीशी ऑरेंज कलर आणि अजून आपण एक फूड कलर घेणार आहोत, तो म्हणजेच ग्रीन कलर। तर ही एक ऑरेंज, व्हाईट आणि ग्रीनमध्ये आपल्याला घोड्याची शेव बघायला भेटणार आहे। तर हे बघा, आपण आता जो आपण पीठ मळलेलं होतं त्याच्यामध्ये फूड कलर टाकलेला आहे, हा ग्रीन आहे आणि ग्रीन कलरमध्ये आपण शेव बनवणार आहोत। त्याच्या अगोदर आपल्याला ग्रीन कलर ॲड करायचा लागतो आणि हा फूड कलर कुठेही आपल्याला भेटेल शॉपमध्ये, आणि त्याच्यानंतर मग पिठामध्ये तो मिक्स करून घ्यायचा आणि मग तो आपला जो सर्कल आहे तो आपल्याला ग्रीन कलरमध्ये दिसणार आहे। मग आपली शेव ग्रीन कलरमध्ये, हे बघा तुम्ही बघू शकता, ग्रीन कलरमध्ये, आणि हा आपला रेड कलरमध्ये आहे। रेड म्हणजे ऑरेंज कलर, बेसिक कलर, आणि आपला व्हाईट, 3 कलरमध्ये आपल्याला घोड्याची शेव भेटणार आहे। ही बघा ह्या प्रकारे। तर आता आपण शिजून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण घोड्याची शेव बनवणार आहोत। तर आता पाणी आपलं शिजलेलं आहे, म्हणजेच गरम झालेलं आहे, आणि आता आपण जे सर्कल केलेले आहेत ते आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत, हे बघा। आणि हे शिजल्यानंतर आपण हे बाहेर काढणार आहोत आणि त्याच्यानंतर ह्या पिठातून आपण शेव बनवणार आहोत। तर हे बघा, आता आपले जे सर्कल होते, म्हणजेच जे आपले गोले होते पिठाचे, ते बघा वरती आलेले आहेत, आपल्याला समजत आहे वरती आलेले आहेत, म्हणजे ते शिजले आहेत। आता आपण हे बाहेर काढूया आणि बाहेर काढल्यानंतर आपण घोड्यामध्ये टाकणार आहोत आणि त्याच्यानंतर त्याच्यातून शेव निघेल। तर हे बघा वरती आलेले आहेत, तुम्हाला दिसत आहेत, ग्रीन कलरचे आहेत, ऑरेंज कलरचे आहेत, व्हाईट कलरचे सुद्धा आहेत, हे बघा। तर आता आपण बाहेर काढूया। तर आता आपण घोड्याला सुद्धा ऑइल लावलेले आहे, हे बघा, हे ऑइल आहे, हे ऑइल आपण पूर्ण घोड्याला लावलेलं आहे, जिकडेपर्यंत आपलं
जे सर्कल जाणार आहेत पिठाचे तेवढ्यापर्यंत आपण ऑइल लावलेलं आहे। तर आता आपण एक एक करून ते पिठाचे गोळे याच्यात टाकूया। हे बघा आता आपण टाकणार आहोत। तर हे बघा आपण आता पिठाचे गोळे टाकलेले आहेत, हे असे याच्यात आपल्याला टाकावे लागतात। आता आपण ग्रीन कलर घेतलेला आहे, पहिला आपण ग्रीन कलर याच्यात टाकलेला आहे आणि हे आता आपल्याला असं आपल्याला ठेवावं लागतं आणि त्याच्यानंतर हे गोल गोल फिरवावं लागतं। हे बघा आणि जेव्हा हे पूर्ण टाईट होतं, हे एक स्क्रू टाईप आहे आणि जेव्हा स्क्रू सारखं टाईट होतं त्यावेळेला आपल्याला घोड्याची शेव भेटते। हे बघा आता इकडून आपल्याला शेव येणार आहे, ते तुम्ही बघू शकता। हे बघा आता आपण पूर्ण टाईट करायचं घेतलेलं आहे आणि हे बघा याच्यातून शेव बाहेर येते। हे बघा अशा प्रकारे तुम्ही बघू शकता ग्रीन कलरची शेव येत आहे, खूप सुंदर कलर येत आहे। खूप जोरसुद्धा लावावं लागतं जेव्हा बाहेर काढावी लागते। हे बघा चांगली अशी शेव बाहेर आलेली आहे। आपण शेव सुकायला टाकलेली आहे कारण ती एकदम चिपकली नाही पाहिजे, स्टिक नाही झाली पाहिजे, ती वेगळी झाली पाहिजे। त्याच्या अगोदर आपल्याला थोडी सुकवायला लागते। तर ही बघा आता सुकत आहे थोडी वेळ। जर तुमच्याकडे फॅन वगैरे असेल तर फॅनच्या पुढे ठेवायचं, म्हणजे ती सुकणार आणि मग ती आपल्याला वेगळी करावी लागते, म्हणजेच ती स्टिक नाही होत आणि खूप चांगली होते। तर आता आपल्याकडे जे कोकोनट होतं ते आपण असं बारीक पिसून घेतलेलं आहे। हे बघा एकदम बारीक केलेलं आहे, हे आपल्याला आवश्यक असतं घोड्याच्या शेवमध्ये कोकोनट। तर तुम्ही आता बघू शकता ही आपली शेव रेडी आहे। तुम्ही बघू शकता केवढी सुंदर शेव आहे। आता आपण खाऊन दाखवूया कशी झालेली आहे। खूप सुंदर रीतीने बनवलेली आहे, खूप मेहनत लागते। तर ही बघा आता आपण खाऊन बघणार आहोत। खूप चांगली झालेली आहे। तर हे बघा आता आपण खात आहोत आणि खूप चांगली झालेली आहे। ही कोल्ह्यांची स्पेशल डिश असते घोड्याची शेव। तर तुम्हाला पूर्ण प्रोसेस कसा वाटला तुम्ही लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राइब करा। आणि इम्पॉर्टंट जो घोडा असतो तो तुम्हाला माहिती आहे कसा असतो आणि शेव कसा पूर्ण प्रोसेस जर आम्हाला 3 तास लागले पूर्ण शेव बनवण्यासाठी आणि खूप मेहनत लागली। इझी नाही आहे पण हार्ड पण नाही, पण खायला खूप चांगले वाटते आणि ही कोली ट्रेडिशनची स्पेशल डिश असते, स्वीट डिश घोड्याची शेव। तर चला आता आपण व्हिडिओ संपूया। तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करा, नक्कीच सबस्क्राइब करा माझ्या चॅनलला, आपल्याला सपोर्ट करा आणि चला बाय बाय, टेक केअर। आणि तुम्ही पण घरी बनवून खा, चला फॅमिली सोबत खा। बाय बाय, टेक केअर।